सोलापूर महानगरपालिकेच्या 2026च्या सार्वत्रिक निवडणुकीचं परवाच्या दिवशी मतदान आहे 15 तारखेला. सोलापूर शहरातील ज्या प्रभागांमध्ये बहुजन समाज पार्टीने जवळपास 14 उमेदवार आणि काँग्रेस पक्षाचे 15 उमेदवार उभे केलेले आहेत. त्यामध्ये विशेष करून प्रभाग क्रमांक 1, 4, 5, 6, 23, 26 अशा विविध प्रभागांमध्ये बहुजन समाज पार्टीचे उमेदवार उभे आहेत. आणि जनतेला माझं नम्रतेचं आव्हान आहे की या ज्या प्रभागांमध्ये बहुजन समाज पार्टीचा हाती आणि प्रभाग क्रमांक उमेदवार उभा आहे, या सर्व उमेदवारांना निर्भयपणे मतदान करावं, कुठल्याही भूलथापाला बळी पडू नये. कारण या शहराचा खऱ्या अर्थानं जर विकास करायचा असेल तर गेल्या 20 वर्षामध्ये बहुजन समाज पार्टीचे नगरसेवक या संघटनामध्ये काम करत आहेत. आणि गेल्या 20 वर्षामध्ये बहुजन समाज पार्टीनं या शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आणि विशेष करून झोपडपट्टीवासियांचे प्रश्न सोडवण्यासाठी, याशिवाय पाण्याचा जो गंभीर प्रश्न सोलापूरच्या जनतेला भेटतो ते सोडवण्यासाठी आणि अन्य पायाभूत सुविधा जनतेला मिळाव्यात यासाठी सातत्यानं प्रयत्न चालवलेले आहेत. आणि याही वेळेला बहुजन समाज पार्टीचे 14 उमेदवार आणि पुरस्कृत असे 15 उमेदवार आहेत. आणि आम्हाला यावेळेला आशा आहे की गेल्या 15-20 वर्षामध्ये बहुजन समाज पार्टीने जे बहुजन समाज जोडण्याचं जे काम केलेलं आहे, जे की मान्यवर कांचनराव साहेबांनी पुणे शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवर या देशामध्ये एक वातावरण निर्मिती केली आणि अगदीच वातावरण निर्मिती बँकवारी महाराष्ट्राची पुढे घेऊन निघालेली आहे. तेव्हा खऱ्या अर्थानं सोलापूरचा विकास व्हायचा असेल तर बहुजन समाज पार्टीच्या 14ही उमेदवारांना आम्ही एक पुरस्कृत केलेला उमेदवार आम्ही आहे. कारण सर्वांना निवडून देणं गरजेचं आहे. लोकशाहीमध्ये मतदान म्हणजे लोकशाहीचा एक ज्याला आपण उत्सव म्हणतो, तो उत्सव खऱ्या अर्थानं जनतेला साजरा करायची संधी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातून दिलेली आहे. वन मॅन वन वोट वन व्हॅल्यू ही जे काही बाबासाहेबांनी किमया करून दाखवले राज्यघटनेमध्ये, त्याचा आधार घेऊन जनतेला माझं नम्रतेचं आव्हान आहे की मताचं मूल्य तुम्ही समजून घ्या. मत हे विकण्यासाठी नसून मत हे आपल्या आत्मविकासासाठी, आपल्या समाजाच्या विकासासाठी, पर्यायाने शहराच्या विकासासाठी दिलेलं एक अमूल्य असं तुमच्या हातामध्ये हत्यार आहे. ते हत्यार तुम्हाला तुमचा उत्कर्ष घडवण्यासाठी आणि पायटावर मात करून चांगलं काहीतरी निर्माण करण्यासाठी लोकशाहीने तुम्हाला हा दिलेला अधिकार आहे. तेव्हा हा अधिकार येणाऱ्या 15 तारखेला कोणत्याही भूलथापांना बळी न पडता, कोणाच्या आदेशाला बळी न पडता, दडपशाहीला बळी न पडता भारतीय संविधानाने दिलेला जो हक्क अधिकार आहे तो जनतेने निर्भयपणे बजावावा असं मी नम्रतेचं आवाहन करीत आहे. आणि बहुजन समाज पार्टीच्या सर्व उमेदवारांना आपण भरघोस मताने विजयी करावा असं नम्रतेचं आवाहन करीत आहे. जय हिंद, जय भारत.